नमस्कार. माझं नाव आकाश काळुके. मी कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये प्रकल्प सहाय्यक म्हणून काम करत आहे. तर इथं आपण आता उभे आहोत कृषी विज्ञान केंद्र बारामतीमधील येत्या कृषीसाठी उभारलेल्या पॉलीकम टनेल हाऊसमध्ये. याच्यामध्ये आपण हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान वापरून शेती करत आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतोय, की वेगवेगळ्या प्रकारच्या हायड्रोपोनिक्सच्या सिस्टम्स आपण इथं लावलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये टॉवर सिस्टम आहे, ओपन टॉप ग्रो बॅग सिस्टम आहे, मल्टी प्लांटर ब्लॅक सिस्टम आहे, त्यानंतर डच बकेट सिस्टम आहे आणि ट्रप सिस्टम आहे. किंवा एन-एफ-टी ए शेप सिस्टम आहे. अशा वेगवेगळ्या हायड्रोपोनिक्सच्या सिस्टम्स आपण इथे केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण वेगवेगळी पिकं घेतलेली आहेत. ज्याच्यामध्ये काही परदेशी व्हरायटी आहेत मिरच्यांच्या, काही टोमॅटो आहेत, चेरी टोमॅटो आहे, बीफ टोमॅटो आहे, त्यानंतर स्ट्रॉबेरी आहे, जपानची स्ट्रॉबेरी, ज्याच्यामध्ये आपण एका झाडापासून 3 किलोपर्यंत उत्पादन घेऊ शकतो. अशा प्रकारची व्हरायटी आपण इथं इंडियामध्ये इंट्रोड्यूस केलेली आहे. याच्यामध्ये स्नॅकी पेपर्स आपण लावलेले आहेत, ज्याच्यामध्ये लाल कलरची, येलो कलरची, त्यानंतर ऑरेंज कलरची आपण इथे स्नॅकी पेपर आपण लावलेली आहे. ज्याच्यामध्ये सलाडमध्ये जी वापरली जाते खाण्यासाठी, कच्ची खाण्यासाठी वापरली जाते. त्यानंतर चेरी टोमॅटोज आपण इथे लावलेले आहेत, ज्याच्यामध्ये काळ्या कलरचा चेरी टोमॅटो आहे, लाल कलरचा आहे, पिवळ्या कलरचा आहे, गोल आकाराचा आहे, लंबगोल आकाराचा आहे. अशा वेगवेगळ्या व्हरायटीचे आपण इथे टोमॅटो इथं लावलेले आहेत. त्यानंतर सोबत आपण बीफ टोमॅटो पण इथं लावलेला आहे, जो अर्धा किलोपासून 700 ग्रॅम पर्यंत त्याचं वजन होतं. अशा मोठ्या आकाराचे जे टोमॅटो आहेत ते पण आपण इथं लावलेले आहेत. त्याचं आपण इथं प्रात्यक्षिक केलेलं आहे. त्यानंतर रावेत म्हणून एक मिरची आपण लावलेली आहे, जी एकदम अशी उलटी येते. म्हणजे जी झाडाला आपल्या नॉर्मल मिरच्या येतात त्याच्यापेक्षा ती उलटी आपल्याला बघायला मिळेल इथे. तर ती मिरचीचं आपण इथं प्रात्यक्षिक केलेलं आहे. त्यानंतर एका झाडाच्या जागेमध्ये आपण 24 झाडं इथं आपण टॉवर सिस्टममध्ये व्हर्टिकल फार्मिंगमध्ये इथं बसवलेलं आहेत आणि एका झाडाच्या जागेपासून आपण एका झाडाच्या उत्पादनापेक्षा आपण 24 पटीने जास्त उत्पादन इथं आपण घेत आहोत. तर ती पाठीमागं ती स्ट्रॉबेरी सिस्टम आपण इथं बघू शकतो. त्याला ग्रो टॉवर सिस्टम असं म्हणतात. तर याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची माती वापरलेली नाहीये. फक्त कोकोपीट वापरून आणि पाण्याचा मिले वापरून आपण त्याच्यामध्ये शेती करत आहोत. तर अशा प्रकारे जर तंत्रज्ञान तुम्हाला पाहायचं असेल, याबद्दल माहिती घ्यायची असेल, प्रशिक्षण घ्यायचं असेल, तर तुम्ही येत्या जे आपलं जानेवारीमध्ये येणारं 17 ते 23 जानेवारीला जे एक्झिबिशन आहे कृषी 2026, तर त्याच्यामध्ये अवश्य भेट द्यावी, अशी मी शेतकऱ्यांना विनंती करतो. धन्यवाद.